हां, एक्सरसाइज कोणतं आहे तुमचं? 2.3 क्वेश्चन नंबर 3. सर्वांनी एक साथ सांगायचं आहे मला क्वेश्चन फास्ट. ओके, -3 m स्क्वेअर मायनस, पहिले त्याला ax स्क्वेअर प्लस bx प्लस 3 प्लस c च्या स्वरूपात लिहिला. -5m प्लस 3 इक्वल टू 0. आता परत कम्पेअर जर केलं तर m स्क्वेअर -5m प्लस k इक्वल टू, आता x प्लस a ब्रॅकेट स्क्वेअरच्या जागेवर येणार m प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर, मग m स्क्वेअर प्लस 2am प्लस a स्क्वेअर. आता हे फॉर्मॅट तुम्हाला दिलेलं आहे. मग बाय कम्पेअरिंग बोथ साइड, m स्क्वेअर कॅन्सल. मी परत 2am ह्या साईडला लिहितोय जेणेकरून तुम्हाला a व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल पाहिजे. याला -5m m गेट a इक्वल टू -5 स्क्वेअर, किंवा कम्पेअर करतोय ना स्क्वेअरची काही गरज नाही, डायरेक्ट k इक्वल टू काय a स्क्वेअर. ऑलवेज रिमेंबर वन थिंग, हे मायनस जरी असलं तरी प्लस होऊन जातं, कारण वर्ग हे बघा -2 चा स्क्वेअर किती येतो +4, तसं -5 चा स्क्वेअर काय आला 25 आणि 2 चा 4, तर हे ऑटोमॅटिकली प्लस होऊन जातं. हे आन्सर किती कधीही कसं येणार प्लसच. मग पुढे परत हे इक्वेशन आपण बॉक्स करून घेऊया. आपण सॅटर्डेला बॉक्स केलं होतं, आज आपण बॉक्स नाही केलं. m स्क्वेअर -5m प्लस 25/4 -25/4 प्लस 3 इक्वल टू 0. समजदार इशारा काफी. m स्क्वेअरचं काय येणार m, इथली साईन आणि 25चं. आता बघा, आणि इथं पण एक लॉजिक आहे की हे येतच आहे, हे परत येतं आपल्याकडे -5/4 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता -25/4 आहे, प्लस 3 ला मी काय केलं बघा, 4 आहे ना इथं डिवाइडला, 4/4 ने मल्टिप्लाय डिवाइड. ओके, देन m -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -25/4 प्लस 3 4 जा 12/4 इक्वल टू 0. m -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर, डिनॉमिनेटर सेम. आता लक्षात घ्या, इथं खूप एकदम व्यवस्थित लक्षात घ्या, हे जे आहे हे मायनस आहे ना ब्रॅकेटच्या बाहेर, तर हे जे प्लस म्हणजे ऍक्च्युली 25 -12 येतील, आणि इथं साईडला करून दाखवतो जर जमलं तुम्हाला तर. 25/4 प्लस 12/4. इथं जर आपल्याला म्हटलं ना तर आपण नॉर्मली सॉल्व्ह करताना कसं करू, 4 डिनॉमिनेटर -25 प्लस 12. ही तर करायला गेलो तर तुम्हाला कन्फ्युजन होईल थोडं. दोघं चिन्ह सारखे का वेगळे, तर हे येणार -13. 25 मधून 12 गेले, 25 - 12 13. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस अपॉन, कळलं? तर इथं लक्षात ठेवायचं 25 -25 प्लस 12 म्हणजे हे येणार 13. दोघांचा डिफरन्स, दोघांचा काय आला डिफरन्स, आणि मायनस ही साईड इक्वल टू 0. हे साईडला तुमच्या इन्फॉर्मेशन साठी नव्हतं. m -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 13/4 टेकिंग स्क्वेअर रूट. काय घेतलं, वर्गमूळ घेऊन. m -5/2 इक्वल टू हे काय येणार 1 प्लस अनदर टाइम मायनस 13चं होणार तो √30, 4चं येणार 2. m इक्वल टू हे प्लस होईल ऑपोजिट साईडला, किंवा आपण आता थोड्या वेळ पूर्वी केलं तसंच m -5/2 इक्वल टू
root 13 upon 2 or m minus 5 by 2 equal to minus root 13 by m equal to 5 upon 2 plus root 13 upon 2. दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. 5 plus root 13 upon 2 or m equal to हे मायनस आहे तर हे काय होणार प्लस 5 upon 2 minus 5 minus root 13 by, so there are 2 and 6. Able to understand? Yes.